काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज विनोद कराडी येथून यूट्यूबच्या ह्या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण पाहिलं की 370 विषयानंतर काश्मीर, जम्मू, लडाख जनरली लोकसंख्येच्या बहुलतेवरती आणि भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर असं प्रमुख विभागणी या प्रदेशाची करण्यात आलेली आहे. आज आपण पाहतो की निवडणुका पार पडल्या, तिथल्या जनतेने परत कोणाला कौल दिला हे सगळं ज्ञात असताना देखील आपली गुप्तचर यंत्रणा काय करत होती, टॅक्सपेअरच्या पैशावरती आज काश्मीरवरती जे काही खर्च होत आहे, तर ह्यामध्ये आतून भ्रष्टाचाराने तर आपले सगळे विभाग पोखरले गेलेले नाहीत का, हाच प्रश्न आज पडत आहे. सगळ्यात प्रथमतः ज्यांनी हल्ला केला, त्यांचा भ्याड हल्ला केला, त्यांचा करावा तेवढा निषेध. आणि ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली जात आहे ही बळकुटी, ठीक आहे, त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये हा प्रमुख उद्देश असेल. पण आज जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आणि बऱ्यापैकी स्वराज्यामध्ये आपण पाहतो की जगाला आरमार आपण दिलं, गोरिला वार आपण दिलं, तर अशा देशाचे आज तिन्ही विभाग जर का तिथून लोकांना परत आणत आहेत, तर मला असं वाटतं की तो एक युद्धनीतीचा भाग असेल. हे करता येते, ठीक आहे, पण जसं माझा स्वभाव आहे एकदम ॲग्रेसिव्ह, तर मला असं वाटतं की पहिल्यांदा ह्या लोकांना संरक्षण देणं गरजेचं होतं आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणं. कारण का युद्ध आणि बुद्धमध्ये बुद्ध हा नेहमी सर्वश्रेष्ठ ठरतो. तिथून एक्सकॅव्हेशन करून मग सर्जिकल स्ट्राईकची तयारी नाही आहे असं आता कुणाही येड्या खुळ्याला सुद्धा विचारायची गरज नाही. एकंदरीतच काही करताना काश्मीरचं जे पर्यटन आहे, टुरिझम आहे, भारताचा स्वर्ग म्हणून त्याची जी ख्याती आहे, तर तिला गालबोट लागून देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय. व्हॉट्सअप 9307616630, गुगल पे, फोनपे 94213409. काश्मीर हा भारताचा